राहिलेल्या शिळ्या भातापासून बनवलेले मेदू वडे. हे बघा, हे आवाज ऐकू शकता तुम्ही. असं खरखरीत खरपूस भाजून घ्यायचं. मस्त चवीला टेस्ट लागते, खायला पण अप्रतिम लागतंय. भारी वास तरी घर सगळं सुगंध वास येतो. चला तर मग बघूया आपली रेसिपी कशी झाली ते. हे बघा, तुम्ही बघू शकता किती मस्त झाली आहे. नमस्कार. आज आपण बनवणार आहोत शिळ्या राहिलेल्या भातापासून एक वेगळी पदार्थ बनवायचा आहे. ते कसं बनवायचं ते बघूया. हे बघा, हे रात्रीचा भात आहे. इंद्रायणी तांदळाचा भात आहे. हे चिकटच असतो अगोदरच भात. त्याच्यामुळे हे बघा, असं एका बाउलमध्ये आपण काढून घ्यायचं मोठ्या अशा. मग त्याच्यामध्ये 1-2 मोठे चमचे बेसन टाकून घ्यायचं. मग 1-2 छोटे छोटे मिडियम साईजचे कांदे होते ते टाकून घ्यायचं. मग भरपूर सारी अशी कोथिंबीर टाकून घ्यायची. आणि थोडासा टोमॅटो होता, 1 पाव टोमॅटो चिरला होता ते पण टाकून घे. आणि हिरवी मिरची चवीनुसार आपल्या. हे बघा, 1 पाव चमचा हिंग टाकून घेऊया. चवीनुसार मीठ टाकू. हळद टाकू पाव चमचा. अर्धा चमचा जिरा पावडर. अर्धा चमचा धना पावडर. हे बघा, ओवा हाताने क्रश करून असं टाकून घेऊया. हे बघा, बारीक चिरलेला थोडासा कढीपाला टाकून घेऊया आपण. कढीपाला चवीला चांगलं लागतं, सुगंध वास पण येतं. आता आपण ह्याला एकत्र करून घेऊया, चांगलं मिक्स करून घेऊ. थोडंसं तुम्हाला घट्टसर वाटलं ना, लागेल तसं थोडा हातावरती पाणी घ्यायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं एकत्र. त्याला एकजीव करून घ्यायचं सगळं मिक्स. सगळं मिक्स झालं ना, आपला वडा चांगला येतो. राहायला शिळा भात खायला नग होय करतात, तू खाईन का मी खाईन म्हणतात. त्याच्यापेक्षा हे आपण वेगळ्या पद्धतीचा एक नाश्ता केला ना, सगळे आवडीनं खातात आणि मस्त पण लागतं खमंग खायला. ही शिळा भात आहे की काय ओळखू पण येणार नाही असा वडा बनतो ह्याचा. हे बघा, थोडासा पाण्याचा हात लावून असं घ्यायचा बनवून गोळा. मग त्याच्यावर तुम्हाला चाळणीवरती घेता आलं, चाळणीवरती उलटण्यावर घेता आलं तर उलटण्यावर घ्यायचा. नाहीतर हे बघा, जसं हे आता मी घेतले का असं ह्या पद्धतीनं असं हातावर घ्यायचं. ते पण सोडायचं. हे बघा, असेच करायचे ह्या पद्धतीनं सगळे गोळे. ते वड्याचं सारण मिक्स करून घेऊन वडा बनवीपर्यंत मी तेल गरम करायला ठेवले होते. आता तेल गरम झालंय, आपण एक वडा सोडून घेऊया त्याच्यात. बघा, असं सोडून घ्यायचं. खायला इतकं भारी लागतं चवीला. शिळ्या भाताचं आहे की कशात ओळखू पण येणार नाही. गॅस हाय करायचं नाही, लो मिडियम गॅसवरच करायचं. कसं जास्त फास्ट गॅस केलं ना आतून कच्चं राहतं. त्याच्यामुळं ना आपण मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं. आणि खमंग तांबूस होईपर्यंत कुसकुशीत चांगलं तळून घेतलं ना, खायला पण चवीला चांगलं लागतं आणि मध्ये कचकच पण नाही लागत. त्याच्यामुळं ना असं चांगलं खरपूस तळून घ्यायचं तांबूस रंगाचं होईपर्यंत. हे लहान मुलं पण आवडीनं खातात. लहान मुलांना तर शिळं भात आहे की काय हे समजत पण नाही. आपल्याला मेदू वडा आहे का असाच दिसल, अशा पद्धतीचा वडा आहे हे. एक वेळा तुम्ही ट्राय करून बघा. हे बघा, हे कसं झाले तांबूस रंगाचे. असं सोनेरी कलर होईपर्यंत चांगलं तळून घ्यायचं. ह्याला मिडियम गॅसवरती जेवढं तळचाल ना तेवढा वडा आपला खमंग मस्त तळतो. हे बघा, हे आता कसं तळलं तर मस्तपैकी असं ह्या पद्धतीने सगळं तळून घ्यायचं.
सगळं कसं खळखळ वाजते तसं खरपूस तळल्यास ना असा आवाज येतो. कच्चा असला ना असा आवाज नाही येत. मस्त असं तळून घ्यायचं. हे बघा आता आपले वडे तळून झाले ते मस्त. हे बघा हे कसं तळून झालेत मस्त व्यवस्थित. असं जरा तेल पण राहिलं ना तेल शोषून घ्यायचं. असं खाली टिश्यू पेपर घ्यायचं आणि टिश्यू पेपरवरती ठेवून द्यायचं. हे बघा सगळ्याच ह्या पद्धतीने तळून घ्यायचं. आणि कसं आहे जास्त जाड नाही करायचं, पातळ करायचं. जेवढं पातळ तळलं तेवढं ना चांगलं खमंग आतपर्यंत तळलं जातं. सगळे असे तळून घ्यायचे आपल्या मेदूवड्याच्या साईजचे. सगळं एकत्र असं सगळेच असं आता ह्या पद्धतीने मी तळून घेते. आता जसे अगोदर तळे सगळे तसेच तळून घेते त्या पद्धतीने. अशा पद्धतीनेच तुम्ही पण तळून घ्या. हे बघा अशी रेसिपी कधी केलाय का नाही ते तुम्ही करून बघा कशी लागते. खायला चवीला चांगली लागते. नाही केलं तरी एक वेळेस करून खावा. म्हणजे मला कमेंट करून सांगा की कशी लागते काय नाही रेसिपी. हे बघा सगळे असे एकत्र मी ह्या एका पद्धतीने असं सेमच तळून घेतलं सारखंच. अशा पद्धतीनेच तळून घ्यायचं. हे बघा खळखळ खळखळ वाजतंय ते आवाज ऐकू शकता तुम्ही. सगळे झाले तळून ह्या पद्धतीनेच तळायचं. असं हे बघा मस्त खायला चवीला टेस्ट लागते, भारी लागते एकदम. कधी केलं नसेल तर तुम्ही ह्या पद्धतीचे असं करून बघा.